एक राजा जो असुर होता, पण ज्याचं हृदय देवांपेक्षाही अधिक दयाळू होतं. एक सम्राट ज्याने तीनही लोक जिंकली, पण शेवटी स्वतःचा अहंकार नव्हे तर आपले वचन जपले. ही आहे राजा महाबलीची कथा. असुरकुलात जन्म झाला, पण हृदय मात्र देवत्वाने उजळलेलं. प्रल्हाद भक्तिरसात न्हालेला असुरराज याचाच नातू होता राजा बली. त्याचे वडील विरोचन आणि आई देवांबा. बाल्यावस्थेतच बली आपल्या आजोबा प्रल्हादाच्या मांडीवर बसून धर्म, भक्ती आणि सत्य यांचे धडे घेत असे. त्याच्या डोळ्यांत एक वेगळी चमक होती. शक्ती मिळवायची, पण धर्माच्या मार्गाने. बली मोठा झाला, युवराज बनला. त्याने पाहिलं, देवांनी दानवांना नेहमी दडपून ठेवलं होतं. मनात एक विचार आला, आम्हीही न्यायानं जगू शकतो, पण देव आम्हाला संधीच देत नाहीत. तेव्हा त्याने ठरवलं, तप करायचं. तो जंगलात गेला, अन्नपाणी सोडलं, शरीर कृश झालं, पण मन अधिक तेजस्वी झालं. त्याची भक्ती पाहून ब्रह्मदेव प्रसन्न झाले. माग बली, काय पाहिजे तुला? बली म्हणाला, मला स्वतःसाठी काही नको, पण माझ्या प्रजेला देवांच्या भीतीतून मुक्ती हवी. मला इंद्राइतकं सामर्थ्य आणि अमरत्व द्या. ब्रह्मदेव हसले आणि म्हणाले, तथास्तु. लवकरच देवदानवांमध्ये प्रचंड युद्ध पेटलं. इंद्राचा वज्र बलीला लागला, तो जमिनीवर कोसळला. पण त्याचा गुरु शुक्राचार्य यांनी संजीवनी मंत्रानं त्याला पुन्हा जिवंत केला. त्या दिवसानंतर बलीनं ठरवलं, आता न्याय मिळेपर्यंत थांबायचं नाही. शुक्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली बलीनं विश्वजित यज्ञ केला. यज्ञातून त्याला दिव्य रथ, कवच आणि विजयाचा ध्वज मिळाला. आणि मग सुरू झालं सर्वात मोठं युद्ध, इंद्र विरुद्ध बली. आकाशात देवांचे शस्त्र चमकले, पृथ्वी हलली आणि अखेर इंद्र पराभूत झाला. तीनही लोकांवर बलीचं राज्य प्रस्थापित झालं, स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ. बलीच्या राज्यात प्रजा आनंदी होती. कोणी भुकेला नव्हता, कोणी अन्यायग्रस्त नव्हता. त्याचं राज्य इतकं न्यायी होतं की देवांनाही हेवा वाटू लागला. लोक म्हणायचे, देवांचे स्वर्गलोक ठीक, पण बलीचं राज्य म्हणजेच खरा स्वर्ग. प्रत्येक दिवस दानानं सुरू होत असे. कोणी याचक आलाच तर रिकामा परत जाणं त्याला लाजिरवाणं वाटत असे. म्हणूनच लोक त्याला म्हणायचे, महादानी महाबली. त्याची पत्नी होती विंध्यावली, ऋषींची कन्या, सुंदर आणि बुद्धिमान. ती बलीप्रमाणेच दानशील होती. त्यांना 100 पुत्र होते. त्यात सर्वात प्रसिद्ध बाणासूर. बाणासुराला 1000 हात होते आणि तो शिवाचा अनन्य भक्त होता. अशी होती बलीची वंश परंपरा. असुर असूनही भक्तीनं ओथंबलेली. शुक्राचार्य बलीचे गुरु होते. त्यांनी नेहमी त्याला चेतावणी दिली, बली, सामर्थ्य आहे तुझ्याकडे, पण अहंकार नको. देवांवर विजय मिळव, पण धर्म सोडू नको. आणि बलीने ते शब्द आयुष्यभर पाळले. पण देवांना स्वर्ग गमावल्याचं दुःख सहन होईना. ते सर्व विष्णूकडे गेले. विष्णूने ठरवलं, यावेळी शक्तीने नव्हे तर बुद्धीने युद्ध जिंकायचं. आणि मग जन्म झाला वामन अवताराचा. कश्यप ऋषी आणि अदितीच्या पोटी विष्णू छोट्या ब्राह्मण मुलाच्या रूपात अवतरले. त्याचवेळी बली नर्मदा नदीच्या किनारी अश्वमेध यज्ञ करत होता. दान देत होता, सोनं, हत्ती, गावे, राज्यम. तेव्हा वामन त्या यज्ञस्थळी आले. छोट्या शरीरात, पण तेज इतकं प्रखर की सगळ्यांची नजर त्यांच्यावर खिळली. बली म्हणाला, बालक, काय हवं तुला? सोनं, हिरे, माझं राज्य? वामन हसले, नाही, मला फक्त 3 पावलं जमीन हवी. सभेत कुजबूज झाली. शुक्राचार्य उठले, बली, थांब. हा साधा ब्राह्मण नाही, हा साक्षात विष्णू आहे. जर तू दान दिलंस तर सर्व काही हरशील. पण बली म्हणाला, गुरुदेव, माझ्या दारी आलेल्या कोणालाही मी रिकाम्या हाताने पाठवत नाही. देव असो वा दानव, दान म्हणजे माझं धर्म आहे. त्याने संकल्प केला आणि कमंडलू हातात घेतलं. शुक्राचार्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला, पण बलीचा निर्धार अढळ होता.
संकल्प पूर्ण होताच वामनाने विराट रूप धारण केलं. त्रिविक्रम. आकाश हललं, पृथ्वी कंपली, ब्रह्मांड थरथरलं. पहिल्या पावलात त्यांनी संपूर्ण पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलात संपूर्ण स्वर्गलोक. आता तिसऱ्या पावलासाठी जागा उरली नव्हती. वामन म्हणाले, बली, आता माझं तिसरं पाऊल कुठे ठेवू? आणि तेव्हा बली हसला, नम्रपणे मस्तक झुकवलं आणि म्हणाला, भगवन, माझ्या डोक्यावर ठेवा, कारण याहून मोठं स्थान दुसरं नाही. वामनाने त्याच्या डोक्यावर पाऊल ठेवलं आणि बलीला सुतल लोकात स्थान दिलं, जिथे दुःख नाही, तृष्णा नाही, फक्त शांती आणि विष्णूचं सान्निध्य आहे. विष्णू म्हणाले, बली, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो. तू अमर राहशील. पुढील कल्पात तूच इंद्र बनेल आणि मी स्वतः तुझ्या द्वारावर पहारा देईन. त्या क्षणी विष्णू द्वारपाल बनले आपल्या भक्तासाठी. अशा भक्ताचा सन्मान देवही सोडत नाही. विष्णूने त्याला आणखी एक वरदान दिलं. दरवर्षी एकदा तुला पृथ्वीवर यायला मिळेल, तुझ्या प्रजेला भेटायला. केरळमध्ये तो दिवस ओणम म्हणून साजरा केला जातो. लोक फुलांनी भूमी सजवतात, पुक्कलम रचतात आणि म्हणतात, माझा बलीराजा पुन्हा आला. महाराष्ट्रात तोच दिवस बलिप्रतिपदा म्हणून ओळखला जातो. लोक म्हणतात, इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो. ती प्रार्थना आजही प्रत्येक मराठी मनात आहे.